नाही, ते मुंबईला निघालेले आहेत, मी सुद्धा मुंबईला निघालेलो आहे. त्यामुळं एक तर मराठा आरक्षणाचा ठराव आम्ही केलेला आहे की गरीब मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे. आणि महाराष्ट्र सरकारने 10% आरक्षण देण्याचा निर्णय ऑलरेडी घेतलेला आहे. त्याची अंमलबजावणी महाराष्ट्रात सुरू आहे. पण माननीय मनोज जरांगे पाटील यांचा आग्रह असा आहे की सगळ्या मराठ्यांना ओबीसी म्हणून आरक्षण द्या. तसं देणं हे शक्य नाही, कारण ओबीसी समाजाला अगोदरच आरक्षण कमी मिळालेलं आहे. त्यांची संख्या आता जनगणनेनंतर किती नक्की आहे ते कळेल. पण कालेलकर कमिशनच्या अभ्यासाप्रमाणे 52% ओबीसी आपल्या देशामध्ये आहे असं त्यांचं म्हणणं होतं. पण व्हीपी सिंग यांच्या काळामध्ये मंडल आयोगाच्या शिफारशी मान्य करत असताना त्यांना 50%च्या पुढे जाता आलं नाही. आणि त्यामुळं शेड्यूल कास्टला 15% आरक्षण, शेड्यूल ट्राईबला 60% आरक्षण, असं 22.5% आरक्षण आहे. आणि म्हणून 50%च्या पुढे जाता येत नाही, म्हणून 27% आरक्षण ओबीसीना देण्यात आलेलं आहे. तर मला असं वाटतं की मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी समाजावर अन्याय नको, अशी आमची भूमिका आहे. जरूर आंदोलन करण्याचा अधिकार माननीय जरांगे पाटील यांना आहे. मी त्यांना मध्यंतरी जाऊन भेटून आलो. आणि त्यांचा जो आग्रह आहे की ज्यांच्या कुणबी त्यांच्या नोंदी आहेत त्यांना आरक्षण मिळालंच पाहिजे, त्यांच्या मताशी आम्ही सहमत आहोत. पण सर्व मराठ्यांना ओबीसी म्हणणं हे थोडं शक्य होणार नाही आहे. आणि आमच्या केंद्राचे आणि आता जो इकॉनॉमिक विकर सेक्शनला आरक्षण दिलेलं आहे त्याच्यामध्ये मराठा समाजालाही फायदा आहेच आहे.